महायुतीतल्या पक्षांमध्ये श्रेयवादावरनं नेहमीच चढाओढ सुरू असते. याचाच प्रत्यय आज नागपुरामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यक्रमात आला. यावेळी बोलताना संजय शिरसाटांनी श्रेयवाद कसा घ्यायचा हे कार्यक्रमात आल्यावरती कळाल्याचं सांगत टोला लगावला. तर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती येण्यापूर्वी सर्व नेते आणि मान्यवर महाविद्यालयातल्या एका रूममध्ये बसले होते. तिथे घडलेला किस्सा शिरसाटांनी सांगितला. तर यावरून फडणवीसांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे साहेब इकडचं तिकडं करतात आणि ते 2.5 कोटी माझे होते ना. कोणत्या गोष्टीचं श्रेय कसं घ्यायचं मी इथे शिकलो. आज सत्कारही केला. सगळं विदर्भी लॉबी कशी एक होते म्हणून आम्ही मागतो देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्रजींनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की ही रूम आहे आता ही मी पाडणार आहे. मला नेमकं कळालं नाही की ही रूम का पाडणार आहे, की यातून दुसरं आणखीन काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे की काय माहित नाही. परंतु एखादी वास्तू अशी असते की तिथून आता जेव्हा निर्माण होतं तर त्याला जपलं जातं. आणि मी आल्यापासून पाहतोय की सर्व व्यासपीठावर बसलेली मंडळी सगळे विदर्भी वासी आहेत. एकमेकाशी एवढे काही प्रेमाने आणि एकोपाने बोलतायत जसं काही मी त्यांच्या गावचाच नाही म्हणून माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत. की शिरसाट साहेबांनी अर्धसत्य सांगितलं. मी असं म्हणालो की होय आपल्याला आता हे पाडायचं आहे, पण शिरसाट साहेब कुठल्या आकसाने आपल्याला पाडायचं नाहीये. आपल्याला या आमच्या विधी महाविद्यालयाची नवीन इमारत तयार करायची आहे. मगाशी आपण जिथे बसलो होतो सांबरे साहेब आम्ही सगळे त्याच क्लासमध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे त्या वर्गाशी आमच्या खूप भावना जुडलेल्या आहेत.